वाव, बाहेर मस्त पाऊस चालू आहे आणि आता पोटामध्ये देखील काही ना काही गरम घालण्याची इच्छा होतच आहे आणि म्हणून मी बनवलेलं आहे हे छान गरमागरम सूप. त्यासाठी घेतलेल्या आहेत शेवग्याच्या शेंगा, ज्यांचे लहान लहान तुकडे केले त्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. हे शेवग्याचं सूप आहे, लहान मोठ्यांचे सगळ्यांसहित अतिशय पौष्टिक असतं. लहान बाळाला देखील आपण हे सूप पाजू शकतो. यामध्ये एक टोमॅटो मी चिरून घातलेला आहे आणि थोडेसे आल्याचे तुकडे देखील घालायचे आहेत. लहान बाळाला हे सूप पाजायचं असल्यास आपण यामध्ये मिरची घालायची नाही. आणि आता हे झाकून चांगलं 10 मिनिट शिजवून घेऊयात, शेंगा गाळा होईस्तोवर. आणि 10 मिनिटांनी पाहू शकता छानपैकी शेंगा ह्या चांगल्या जास्त शिजलेल्या आहेत, गाळा झालेल्या आहे. आपल्याला माहीतच आहे की आहारामध्ये अशा नैसर्गिक गोष्टींचा आपण समावेश केला की आपल्या आरोग्याच्या समस्या कमी होतात. शेवग्याच्या शेंगा देखील आरोग्याच्या दृष्टीनं खूप पौष्टिक असतात. शेवग्यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, फायबर असे अनेक पौष्टिक घटक असतात. शेवग्यांच्या शेंगाचीच नाही तर त्याच्या पानांची, फुलांची देखील भाजी केली जाते. आणि आता ह्या शेंगा चांगल्या थंड झाल्यास त्या मी चमच्याने किंवा चाकूने अशा पद्धतीनं त्याचा पल्प काढून घेतलेला आहे. आणि या ठिकाणी टोमॅटोचंही साल काढून घ्यायचे आणि हे थोडंसं मिक्सर मधून लिक्विड फॉर्म मध्ये काढून घ्यायचं आणि एका चाळणीनं ते गाळून घ्यायचं आहे, कारण त्यातले जे काही चोथा असेल तो आपला निघून जाईल. हे सूप आपल्याला चांगलं उकळून घ्यायचंय. गॅसवर ठेवून देऊयात. त्यामध्ये 1 चमचा किंवा अगदी त्यापेक्षा कमी काळ्या मिऱ्यांची पूड घालायची, भाजलेल्या जिऱ्यांची पूड घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं. थोडंसं काळं मीठ आणि अर्धा चमचा साखर देखील घालून घ्यायची. असेच पौष्टिक, पारंपरिक आणि आधुनिकतेच्या मेलापातून तयार होणारे फ्युजन व्यंजन पाहण्यासाठी सात्विक पक्वान्न चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या उजव्या बाजूला सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबा, बेल आयकॉनही दाबा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईकचं बटन दाबा. कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट देखील टाका. मी थोडीशी साय घेतली आणि ती फेटून घेतलेली आहे. यामध्ये मी 2 ते 3 पुदिन्याची पाने देखील फ्लेवरसाठी घातलेली आहेत. या ठिकाणी शेवग्याचे सूप बनवून तयार आहे. मी यात थोडंसं लिंबू पिळलं, तो भाग स्किप केलेला आहे. कोथिंबीर घातलेली आहे. मलाई घालून घेऊयात आणि रेडी आहे मी सूप आणि धो धो पडणारा पाऊस. मी या सूपाचा आस्वाद घेते. तुम्ही बघा शेवग्याच्या शेंगा भेटतात का आणि हे सूप बनवा. पुन्हा भेट नवीन व्हिडिओमध्ये. अच्छा, बाय बाय.